फलटणमधल्या डॉक्टर महिलेनं आत्महत्या प्रकरण समोर आल्यानंतर आता या आत्महत्येनंतर मृत महिला डॉक्टरच्या आईसह नातेवाईकांनी संतप्त प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। तळ हाताच्या फोडाप्रमाणे लेकराला जपलं असं मृत डॉक्टरच्या आईनं म्हटलेलं आहे। हाल शोषून लेकराला डॉक्टर बनवलं, आता आमच्या लेकरासाठी न्याय मागायचा कसा असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे। महिला डॉक्टरच्या नातेवाईकांसोबत आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी संवाद साधलाय, आपण पाहूया। सातारा जिल्ह्यातील फलटण येथील एका आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वतःचं जीवन संपवलंय। त्यांचे नातेवाईक माझ्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलू। तुम्ही मामा आहात का? काय सांगता येईल, काय घटना नेमकी घडली आणि नेमकं काय प्रकार आहे? मुलगी शिकायला होती, ते म्हणजे ड्युटीवर ऑफिसर, तर त्यांनी आत्महत्या केली। तर ते ह्या दोघा जणांचे नाव मेडिकल ऑफिसर असल्यामुळं तिथे ड्युटी असताना त्या ठिकाणी सकाळी आम्हाला अशी बातमी समजली की तिथं तिने सुसाईड केली म्हणून, आणि मग आम्ही त्याचा प्रयत्न केला की कशामुळे सुसाईड केली, तर ते आम्हाला नंतर प्रकरण समजलं की असं असं PSI आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर अत्याचार करून किंवा तिला टॉर्चर करून, धमकी देऊन, तिला ब्लॅकमेल करून, तिला आरोपी म्हणजे मर्जेपर्यंत यातना देऊन मरण्यासाठी प्रवृत्त केलं। त्याच्याबद्दल आमची अशी एक मागणी त्यांच्याबद्दल की त्यांना जे मोकोका कायदा लागून किंवा हे समाजाची जर न्याय व्यवस्था व्यवस्थित ठेवायची असेल तर त्यांच्यावर मोठा कठोरातली कठोर शिक्षा होऊन गोरगरीब जनतेला न्याय मिळाला पाहिजे। जर न्याय नसेल मिळत तर मग असलं सरकार असून तरी काय उपयोग? पण समाजामध्ये इंग्रजाचं सरकार याच्यापेक्षा चांगलं होतं। आजचे जे कंडिशन सरकारचे आहे गोरगरिबासाठी याच्यापेक्षा इंग्रजाचं सरकार चांगलं होतं। मग गोरगरिबांनी अपेक्षा ठेवावी कुणाकडे? आजकाल अशा घटना घडत असल्याच्यानंतर कुणाकडे बघावं, कोणत्या नेत्याकडे बघावं? आता एवढे गोरगरीब आमचे पाहुणे रावळे असे एक तर गोरगरीब असल्यामुळं कसं त्यांनी जीवन जगावं? एक एवढ्या गरीब घरातून एक MBBS डॉक्टर होऊन जर असे त्या डॉक्टरला अशी परिस्थिती अशी होत असेल तर सर्वसामान्याचं तर काय होईल मग? आणि प्रशासनातलेच खरे गुन्हेगार जर असे असतील तर मग प्रशासन चालवायचं आहे कशाला? आणि मुख्यमंत्र्यांनी कशाला काय अशा गोष्टी कराव्यात? आणि गृहमंत्री पद त्यांच्याकडे ठेवावं कशाला? सांगा तुम्ही। जर गोरगरीब कोण नेमके ही जी आरोपी आहेत ते नेमके कसे? ते आरोपी म्हणजे पोलीस आरोग्य आपले गृह खात्यातले म्हणजे पोलीस डिपार्टमेंटलेच लिहित ना त्यांचे नाव। ते दोन्ही पण आरोपी आहेत, ते पोलिसांचे। काका तुम्हाला काय वाटतं, काय नेमकं काय भावना? मला काय नाही, ते आता मी टीव्हीवर बातमी बघितली, त्या टीव्हीवर बातमी बघितली तर त्या आत्महत्या केली म्हणून कळालं, असं आत्महत्याला प्रवृत्त केलं म्हणून समजलं। आम्ही परळीहून इकडे आला। गावकरी म्हणून काय वाटते काय? पहिले तर समजा वेदनादायक ही घटना आहे। मी आदरपूर्वक वंदनाताईला भावपूर्ण श्रद्धांजली देतो व ग्रामस्थाच्या वतीने म्हणतो की जर ह्यांना या कुटुंबाला न्याय नाही भेटला तर आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून कलेक्टर ऑफिस, SP ऑफिस इथं तीव्र आंदोलन करून आमर उपोषणाचा इशारा देतो। इथं आजोबा देखील आहेत, नातेवाईक आहेत त्यांचे। काय आजोबा, काय ही घटना आहे? अशा घटना होऊ नयेत। एकीकडे आपण पाहतोय की बीड जिल्ह्यात अत्यंत अशा घटना होत आहेत, ह्या घटना व्हायला नाही पाहिजे, तर काय वाटतं? अशा घटना जर होत राहिल्या तर गोरगरिबांचं शिक्षण होणार नाही। कारण या राज्यात जर कुपाटीच ऊस खात असेल तर सामान्य माणसांनी जगायचं कसं याचा शासनानं विचार करावा। कारण हे शासनच जर असं करायला लागलं, आता पोलीस यंत्रणा ही शासनच म्हणावं लागेल ना। मग कुपाटीच ऊस खाता असेल तर जगायचं कसं ह्या राज्यात? असं शासनाला माझा एक विनंती आहे। नक्कीच आपण पाहिलंय की ह्या जी तीव्र भावना आहेत आपण या ठिकाणी पाहिले का, विशेष म्हणजे बाबांनी सांगितलं की कुपाटीत जर ऊस खात असेल तर नेमकं जगायचं कसं सर्वसामान्यांनी, हा प्रश्न आता त्यांनी मांडला। त्यामुळे येणाऱ्या काळात या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी देखील मागणी आता या नातेवाईकांनी केली आहे। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। फाशीची तुम्ही ते 4 दिवस सोडता आणि आणता आणि ते तसं नाही। मग आमचं लेकरू तसं 100% गॅरंटी देते। आमचं लेकरू स्वतः काय करणार जाऊ शकत नाही। आम्ही लहानपणापासून त्याला सांभाळायलंय, त्याच्यामुळे मग आमचं लेकरू ते करू शकतच नाही। तसं फक्त आम्हाला त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे, एवढंच पाहिजे आम्हाला, दुसरं काय नाही। या अगोदर दीदीने काही सांगितलं होतं का, कळवलं होतं का? नाही ना, कळवलं नाही तिनं, काहीच नव्हतं सांगितलं। असं दबावतच राहिली ती, सांगितलंच नाही आम्हाला तिनं काही। तिनं हातावर लिहिलेलं एवढंच आम्हाला तर हे म्हणजे आता हिच्यावर आले, आता कळाले आम्हाला ते हातावर लिहिलेलं। काही सांगतच नव्हती ना ती, फक्त म्हणजे थोडासा ताण आहे, मानसिक ताण होतो। आम्हाला वाटलं ड्युटीमुळे होत असेल, असं काही सांगितलंच नाही तिने की असं होतंय। तिथे अधिकारी लोक काय त्रास देत होते हे माहीतच नाही ना आम्हाला। आता तुमची मागणी काय?
फाशी शिक्षा आरोपीला फाशी शिक्षा झाली पाहिजे हीच मागणी आहे आमची. त्या माझ्या लेकीला ज्याला काय केलं असेल तर कुणी असो त्याला तेच पद आलं पाहिजे. त्याची ॲम्ब्युलन्स गाडी त्याच्या घरी गेली पाहिजे. तिथे ॲम्ब्युलन्सच गाडी गेली पाहिजे घरी त्या माणसाची. कुणी काय केलं असेल ते. तुम्हाला अगोदर काय कल्पना दिली होती काहीच कल्पना दिली नव्हती ना आम्हाला. काहीच कल्पना दिली नव्हती आम्हाला. आम्ही आता भेटून आलो तर महिना झाला. 2 दिवस काम करून आलतो. असं हिंडलं फिरलं बघितलं काही म्हणलीच नाही पण आम्हाला ते तसं सांगितलं नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.